हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं वृत्तिका पाटील चॅनलमध्ये। सो आजच्या व्हिडिओमध्ये नाही जे काय माझं रुटीन आहे मी ते इथे माझं डिस्टर्ब मशीन बसलंय। सो जे काय माझं रुटीन आहे ना मी ते शेअर करणार आहे आणि चला मग व्हिडिओला इथूनच स्टार्ट करू। तर चला मग सगळ्यात आधी मला बेडवरून घ्यायचं आहे कारण त्याचं रिझन पुढे जाऊन कळलंच। आणि नाही ह्याच्या आधीच्या रुटीन ब्लॉगमध्ये सुद्धा मी शेअर केलं ते म्हणजे सगळं माझं जे काही स्वयंपाक देवपूजा सगळं कामं झाल्यावरच मी बेडरूममध्ये येते कारण बापलिकीचं काही भरोसा नाही म्हणजे किती वाजूपर्यंत झोपतात 9-10 आराम होऊन जातात त्यांचं। आणि तवापत्र माझे सगळेच कामं होऊन जातात, जे काही स्वयंपाक माझं किचनमधलं काम राहू दे, हॉलमधलं जे काही सावरायचं राहू दे, पूजा ते सगळंच होऊन जाते। फक्त ह्याने उठायचं इंतजार करते कारण मला हे बेड आवरायचं राहते। सो आता तर जेवणसुद्धा झाले, पाटील कामावर गेले तर आता बेड आवरून नेक्स्ट काम म्हणजे हे राहते। तर सगळ्यात पहिले बेड आवरायचं काम घ्यायचं कारण हेच राहते माझं, कारण पिल्लू झोपली म्हणजेच माझे जे काही कामं आहेत नाही हे कंप्लीट होतात। आणि हे एवढं मेसी घर बघून तर तुम्हाला कसं वाटलेलं आहे ते तर मला माहीत नाही, पण मला तर असं चीड होलेलं आहे कव्वाच हे सगळं सावरून ठेवू घर आणि कव्वा शिस्त एकदम नीट दिसते माझं घर असं होतं आहे। सो मला पण सकाळच्यानं काम करून नाही पुरा दमून गेले म्हणजे कव्वा असं रेस्ट करू कव्वा बसू जरा लोळू असं झालं आहे। तरीसुद्धा एवढं वकंड्यासारखं घर झालं नाही तर झोपायचं तर तिकडे जाऊ दे, मला बसावंसुद्धा वाटणार। एवढं सगळं घर एकदम नीट क्लीन दिसलं नाही, जे सुख भेटते नाही ते खरंच झोपल्यापेक्षा बी पलीकडे आहे। बायवाचं काम फक्त नटून दटून राहणं नाही तर घराला सुद्धा तेवढंच शिस्त ठेवणं सुद्धा आहे आणि घरामध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण करणं ते बी तेवढंच इम्पॉर्टंट आहे। मला तर माझ्या स्वीटीची नाही एकच गोष्ट कळणार म्हणजे जे बी काही मी शिस्त ठेवते नाही घरामध्ये त्याच्याकडे जाणार तिनं म्हणजे तेच पहिले बिघडून टाकणार, त्याच्यानंतरच तिचं जे काय खेळायचं आणि ते खेळणार। जसं की माझं सोफा सेट राहू दे आणि जे काय असं ते पुढे सामान दिसलं नाही डॉल वगैरे तिला त्याच्यासोबत काहीच संबंध राहीना, फक्त ते काढून हॉलमध्ये टाकायचं तेवढंच। आणि खेळायला तर तिनं फक्त भांडे कोंडे असल्यासोबतच खेळते आणि फक्त मम्मीला काय केलं आणि काम वाढतंय नाही तेवढंच काम राहते तिचं। सो एवढा आटाट करून सुद्धा नाही मला माहिती आहे तिनं उठलं म्हणजे तिचंच सावरासावरी करणार म्हणजे जे काय पसारा लावून ठेवले नाही ती नानी म्हणणार तसंच काढणार। तरीसुद्धा नाही तसलं कचरा कुंडीवणी तिथं बसावंसुद्धा वाटणार, त्याच्यासाठी तिनं झोप तर का होईना तेवढी तर तसल्ली भेटते माझ्या मनाला म्हणून करते एवढं सगळं आटाट। तर मी नाही आता असल्या स्टेजवर आलो म्हणजे किचनपाशी उभारून जे काय कामं राहतात तर स्वयंपाक करायचं राहू दे, भांडे घासायचंसुद्धा राहू दे, ते सुद्धा खरं वाटणं झालं आहे मला। म्हणजे भांडे घासायचं तर मी बाहेरच घासलेले कारण तिथंसुद्धा जागा आहे घासायला आणि स्वयंपाक करायचं म्हणजे पिल्लू जेव्हा करून देते नाही तेव्हा मी बसूनच करते, जेव्हा तिनं जास्ती खोडी करली तेव्हाच उभारून करायचं। तर सांगायला गेलं म्हणजे असले बेकारचे कामाने माझ्याकडूनच वाढतात कारण आता देव जर धिवलेले म्हणजे तिनं मला काड्याची डबी मागते आणि मी तिला सहज देऊन टाकते कारण नाहीतर मला तिनं देव धिव दे ना, त्याच्यासाठी नाही थोडं काम वाढलं थोडं वाटोळ झालं माझं तर कामं होऊन जातात। सो एक काम बघायला गेलं आणि एक काम वाटतंय तरीसुद्धा वाटतं की थोडं बिझी राहिलं म्हणजे तिनं माझं जे करायचं आहे आणि ज्या टाईमला ते होऊन जातं आहे। एवढं गलीज घर म्हणजे एवढं मेसी घर बघून सहज डोक्याला हात जाणार आणि एवढ्या चिंध्यामध्ये नाही फक्त पिल्लूचे आणि तिच्या डायडाचे दोघांचेच आहेत जास्ती आणि मला वाटते माझे 1-2 चिंध्या तर कुठं पडून राहतात की ह्याच्यामध्ये सुद्धा दिसणं झाला त्यांच्या दोघांचे सावरलेले मी। तर चला एवढंच कमायना पटमन आवरून घेते मी आणि इथं कपडे ठेवायचं म्हणजे नाही एवढं भारी प्लेस वाटते मला कारण पिल्लूला आंबडणार जे काय आंबडतात नाही तिच्यात तेवढं खलेवरे करते ती ना ते पटमन लावून घेऊ शकते मी आणि बाकीचे काय काढणं हे फक्त अलमारी पुढे नाही मला थँक गॉड वाटते। स्वीटीचे 2-4 जोड कपडे पडतात म्हणजे त्याच्यामागे रिझन राहते की असं तिथून खराब करून घेते आहे बार म्हणून तिचे कपडे चेंज करावं लागते। पण पाटीलचं बघायला गेलं नाही एक बार इस्त्री केलेले कपडे एकच बार लिवायचं, त्याच्यानंतर ते धुवल्यावर परत इस्त्री केल्यावरच लिवायचं, एवढा गोंधळ आहे त्याच्यामध्ये। तर घरातली बाई म्हणजे घरातली कामवाली बाईच राहते असं वाटते मला, पण माझं बघायला गेल्यानंतर नाही मी फक्त झाडूवाली बाई जास्ती हवं कारण आणि घंट्याला एक बार मला झाडतच राहावं लागतं। सो असं म्हणतात की दरवाजामागे झाडू राहणे हॉलमध्ये झाडू राहणे म्हणून, पण मी तिथंच ठेवते कारण बार झाडायचं राहते म्हणून बार बाहेर जाऊन आणावं म्हणजे मला थोडंसं अवघड वाटलेलं आहे, त्याच्यासाठी आता तर एक थोडे टाईम झाला मी तिथंच ठेवलेले। तर नाही पोछा मारायमध्ये सुद्धा मी कधी कंजूसी करले म्हणजे जास्ती असं गलीज वाटणं झालं नाही मला, तवा राहून चाललं आहे।
जेव्हा पिल्लू काय बी गली सांडायचं, दूध सांडायचं, सू करायचं असलं जास्ती झालं म्हणजेच मी पुसून घेवलेले. म्हणजे दिवसातलेच कामं मला आता मनावर वाटलेलं तेच करायला, आणि हे वरून बार बार करत राहायचं म्हणजे नाही, ते नको वाटलेलं आता थोडं. सो चला हे करून घेते आता पटमन. तर जसं म्हणतात लास्ट आणि बेस्ट हे माझं सगळ्यात फेवरेट काम आहे. म्हणजे सगळं पोचा वगैरे झालं नाही, हे रूम फ्रेशनर मारते, ज्याच्यानं मला एकदम पर्सनली मला एकदम छान वाटतं आहे. आणि मी सगळ्या जागीच यूज करते, म्हणजे किचनच्या कोण्यावर, बाथरूममध्ये, हॉलमध्ये, बेडरूममध्ये, सगळ्या जागीच, ज्याच्यानं एकदम फ्रेश वाटते, एकदम पॉझिटिव्ह वाईब येते. आणि तेवढं केल्यावर जे सुकून भेटते आणि आतापत्र काम केलेलं खरंच मला असं कंप्लीट झालं आता असं वाटतं आहे. तर माझी रागू उठायचा टाईम झाला आहे आणि सोबतच माझंसुद्धा जेवायचं टाईम झालं, म्हणून आता मी भाकर बनवलेले. पिल्लू आत्ता उठली आणि माझं सगळंच काम झालं आहे. आज ओनली राईसच बनवते मी, ते राईस खायचं नव्हतं तिला, आणि भाकर करायचं म्हणजे तेव्हा पण जरा जास्तीच लोड होता दुसऱ्याच कामाचा, त्याच्यात भाकर करण्याचं आणि ओनली वरण भातच करते. सो आता म्हटलं की दूध भाकर चालवायला येते. चला आता दूध भाकर तिला कुस करून भिजून ठेवलं, आता ते चालून घेते. त्याच्यानंतर माझं पण टॅबलेट जेवण सगळं टाईम झालं आहे, माझं पण उठून घेते. बाय. चलो. स्वीटीला तिचे डायडा दिसले म्हणजे नाही तिचं काही रूप असं राहते, म्हणजे हातपाय थांबणातच कवा गटो डायडाला असं राहते. सो चला मग आजच्या व्हिडिओला इथंच एंड करूत, आणि नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका.